ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक जिल्ह्यामध्ये MIDC आणि विविध रस्ते प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या जमीन भूसंपादन प्रक्रियेविरोधामध्ये शेतकऱ्यांचा रोष तीव्र होतोय। दडपशाही आणि दबाव टाकून संपादन होत असल्याचा आरोप करत बाधित शेतकऱ्यांनी रविवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता आडगाव पारदेवी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरापासून बाधित शेतकरी संघर्ष यात्रा काढली। ही यात्रा आडवण, पारदेवी, साकूर, चिंचोली, मखमलाबाद, अंबड, सातपूर, राजूर, वहुला, त्र्यंबकेश्वर, घोटी, आहुर्ली मार्गे पुन्हा आडवण इथे समारोप झाली। प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातेर यांनी यात्रेची माहिती दिली। शांताराम फडोळ, ज्ञानेश्वर कोकणे, तुकाराम कोकणे, नामदेव कोकणे, हरिश्चंद्र शेलार, विष्णू कोकाटे, संतोष शेलार, विजय बरकले आदी शेतकरी सहभागी झाले होते। शासनानं तातडीनं दखल घ्यावी, अन्यथा नाशिक ते मुंबई किंवा दिल्ली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा साहेबराव दातेर यांनी दिलाय। संपूर्ण जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात जे काही प्रशासनाने या सरकारने जमीन भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचं काम चालू केलं आहे, हे संपूर्णतः दडपशाहीने, हुकुमशाहीने चालू केलं आहे। या सर्व गोष्टींविरोधात आमचा सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे। आमच्या जमिनी घेतल्या, आमची पूर्ण वाट लावली, आता दुसऱ्यांच्या जो आडवणच्या लोकांची जमिनी घेऊन राहिले त्यांची वाट लावून राहिले। रस्त्याचा कुंभमेळा येतो, कुंभमेळा येत नाही असं नाही, पण प्रत्येक कुंभमेळ्याला काय नाशिकची जमीनच शेतकऱ्यांची जमीनच संपादित केली पाहिजे का? असा काही विषय नाही ना। पांढरापूरची 1800 एकर जमीन आहे, पण त्यात हे प्रशासन डुंकूनही बघत नाही। ही फार मोठी शोकांतिका आहे। आणि रस्ते मोठे करायचे तर मग तुम्ही ब्रिज बांधा ना, शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त का करताय? तुम्हाला बिल्डरांच्या जागा दिसत नाहीये। हे जे काही सगळे अधिकारी, हे जे काही प्रशासन आहे, हे अत्यंत दडपशाहीने आणि हुकुमशाहीने या पद्धतीने या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहे। त्यामुळे आमचा हा सर्व शेतकऱ्यांचा रोष आहे या प्रशासनाविरोधात। त्याच्यामुळे आम्ही ही जी काय बाधित शेतकरी आहे नाशिक जिल्ह्यातील त्यांना जागरूक करण्यासाठी, कारण आम्हाला नाशिक ते मुंबई किंवा नाशिक ते दिल्ली या प्रकारे ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करायचं आहे। आम्ही त्यांना जागरूक करून आमच्या या सगळ्या याच्या आंदोलनात सहभागी करून घेण्याकामी ही नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकरी संघर्ष यात्रा आम्ही काढत आहोत। आणि आता आम्ही आडवण येथून निघालो, रस्त्यातील गावांना भेटत, सगळं सरपंचांना भेटत आम्ही आता पुढच्या दिशेने चिंचोली येथे आम्ही आज जात आहोत। ही यात्रा कदाचित 2-4 दिवस चालेल, बघू, आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतोय सर्व शेतकऱ्यांना सामावून घेऊन म्हणजे पुढील काळात ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करत आहोत। पण नाशिक ते मुंबई किंवा नाशिक ते दिल्ली याचं अजून ठरलेलं नाही, ते ठरल्यानंतर आम्ही निश्चित आपल्याला कळवू। परंतु प्रशासनाने या सर्व प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा फार मोठ्या रोषाला, या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल। मी एवढीच त्यांना नम्र विनंती करतो। किरण आहेर, C24 तास, नाशिक।